डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्योतिबा आणि यमाई या विषयाबद्दल माहिती पाहत आहोत. ज्योतिबा हे जे दैवत आहे हे कुलदैवत आहे. अनेक घराण्यांचं कुलदैवत आहे, अनेक जातींचं कुलदैवत आहे आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच लोकांच्या घरांमध्ये ज्योतिबांची मूर्ती, चित्र असतं आणि ज्योतिबाशी संबंधित जे काही विधी आहेत, धार्मिक विधी किंवा व्रत, उत्सव, सण, हे सगळे ज्योतिबाच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी निगडीत आहेत. म्हणून आपण ज्योतिबाविषयी या ठिकाणी माहिती पाहतो. जो ज्योतिबा प्रसिद्ध आहे तो रत्नागिरीचा ज्योतिबा. आता रत्नागिरी हे गाव कोकणात आहे, पण आपण ज्या ज्योतिबाबद्दल बोलतोय, रत्नागिरीबद्दल बोलतोय, ते कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडाला लागूनच ज्योतिबाचं जे देवस्थान आहे, तिथे एक जो पर्वत आहे त्याला रत्नागिरी असं म्हटलंय आणि त्या परिसरात गुरव लोकांची वस्ती आहे मोठ्या प्रमाणात. तर ती वस्ती ज्या ठिकाणी आहे त्याला वाडी रत्नागिरी म्हणतात. म्हणजे त्या त्या परिसराचं नावच रत्नागिरी आहे. आता त्याबद्दलच्या ज्या कथा आहेत, ज्योतिबाबद्दलच्या ज्या कथा, ज्याला आपण पुराण कथा म्हणू किंवा मिथक म्हणू, तर ही फार वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यात भर टाकलेला आहे. आता ज्योतिबा हा जो उच्चार आहे, जसा मी आता केला, तर त्यानुसार तो ज्योतिषी संबंधित आहे. ज्योती म्हणजे ज्योत, दिव्याची ज्योत, आणि मग ज्योतिर्लिंग आणि त्याच्याशी संबंधित अनेक शब्द आहेत, ज्योतिर्लिंग आणि ज्योतिश्वर वगैरे वगैरे. तर जो उच्चार पश्चिम महाराष्ट्रात होतो आणि कोल्हापूरमध्ये होतो तो ज्योतिबा आहे, ज्योतिबा नाहीये. पण अभ्यासकाने आतापर्यंत ज्योतिर्लिंग या शब्दाचा संबंध दिव्याच्या ज्योतिषी लावला, पण अनेक अभ्यासकांनी तो ज्योत या शब्दाशी जोडलेला आहे. ज्योत हा शब्द जोतणे म्हणजे नांगर या अर्थाचा शब्द आहे आणि नांगर आला की शेतकरी आला, म्हणजे शेतकऱ्याशी संबंधित हे दैवत आहे. आणि ज्योत हा शब्द नांगराशी संबंधित असल्यामुळे काही लोकांनी लिंग, पुरुषाचं लिंग, तर लिंगपूजा आपल्याकडे भारतात तर शिवाच्या मंदिरात होतेच. अनेक पद्धतीने भारतात ती होते आणि भारताच्या बाहेर सुद्धा लिंगपूजा मोठ्या प्रमाणात आहे. जवळच्या नेपाळ, तिबेट, भूतान या सगळ्या परिसरात लिंगपूजा आहे. तर लिंग शब्दाचा अर्थ मुळात चिन्ह असा होतो. आपण ज्या अर्थाने हा शब्द वापरतो तो पुरुष लिंग या अर्थाने वापरतो. शिवलिंग जे असतं, त्या शिवलिंगामध्ये दोन गोष्टी असतात. एक शाळुंक असते आणि त्याच्यावर एक दगड ठेवला असतो, त्याला लिंग म्हणतात. आता मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये किंवा संस्कृतमध्ये सुद्धा लिंग शब्द दोन तीन पद्धतीने वापरतात. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. आता पुल्लिंग म्हणजे पुरुषाचं चिन्ह, पुरुषवाचक चिन्ह, स्त्रीलिंग म्हणजे स्त्रीवाचक चिन्ह, आणि नपुसक लिंग म्हणजे नपुसकवाचक चिन्ह. चिन्ह या शब्दाचा मुळात अर्थ आहे, पण त्याचा आता जो प्रचलित अर्थ आहे तो पुरुषाच्या लिंगाशी म्हणजे जननेंद्रियाशी संबंधित आहे. आता शिवलिंगाची जी प्रतिमा हा आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणी जी शाळुंका असते ती योनी असते, स्त्री योनी आहे ती, म्हणजे स्त्रियांचं लिंग आहे, स्त्रीलिंग आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिथे पुरुष लिंग नसतं. मग जिथे पुरुष लिंग नाही आहे, म्हणजे शिवाचं लिंग नाही आहे,
त्याला अयोनी असं म्हणतात. अयोनी म्हणजे अयोनी सयोनी हे दोन प्रकार आहे. जिथे फक्त लिंग आहेत तिथे अयोनी, जिथे सयोनी हा शब्द येतो तंत्र संप्रदायामध्ये त्या ठिकाणी पुरुष पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, शिवलिंग आणि पार्वतीचं लिंग अशा तऱ्हेची प्रतिमा आपल्याला बऱ्याच ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपात ही पाहायला मिळते. आता हा जो ज्योतिबा आहे तो लिंगरूपच आहे, म्हणून त्याला केदारलिंग, केदारेश्वर या नावाने सुद्धा त्याचा उच्चार होतो. आणि वाडी रत्नागिरी हे जे गाव आहे त्या गावात केदारलिंग, केदारेश्वर अशी काही मंदिरं आहेत. आणि कथा अशा आहेत ज्या जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराणकथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. कथा अशा आहेत ज्या कथा सांगतात लोक, आणि बहुतेक कथा लोक इतिहास म्हणून मानतात, कारण त्या कथा पुराणातल्या कथा आहेत. त्याला आपण मिथक म्हणतो. तर त्या अशा आहे की केदारेश्वर जे मंदिर आहेत हिमालयामध्ये, त्या केदारेश्वर मंदिराची ही प्रतिकृती आहे की तिथून हे आणलेलं दैवत आहे अशी कथा सांगतात. आणि कोणी आणली? विशेषतः ग्वाल्हेर हे जे संस्थान आहे, मराठी संस्थान आहे आपल्या मध्य प्रदेशातलं, ते शिंदे घराण्याचं संस्थान आहे. आणि शिंदे घराणं जे आहे ते आपल्याकडे रायपूर जवळ जो छत्तीसगड ज्याला आपण म्हणतो ह्या राज्यामध्ये बस्तरचा जो भाग आहे, त्या बस्तर भागाचे जे राजे होते ते सेंद्रक नावाचे राजे होते. आणि त्या सेंद्रक राजापासून शिंदे आडनाव झालं. आणि शिंदे आडनावाचे लोक स्वतःला नागपूजक किंवा नागकुल चिन्हवाचक असं मानतात. आता हे जर वास्तव आपण लक्षात घेतलं तर केदारेश्वरातून या लोकांनी इथे लिंग आणलं म्हणजे काय केलं तर नागपूजा आणली. ही शिंदे नागपूजक आहे, म्हणून बरेचदा म्हणजे त्यांच्या एकंदर कथांमध्ये, पुराण कथांमध्ये, आरत्यांमध्ये, विधीमध्ये ज्योतिबाला रवळनाथ असं म्हटलंय. आणि रवळनाथ हे जे दैवत आहे त्याबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली की कोकणामध्ये आहे. आणि कोल्हापूर जिल्हा जो आहे त्याचा बराच भाग हा कोकण मानला जातो. आजरा हे जे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं, तर त्या गावात रवळनाथाचं मुख्य मंदिर आहे. आणि तिथून कोकणात त्यांनी प्रवेश केला. मी कोकणात सर्वत्र रवळनाथाच्या मूर्ती सापडतात किंवा संप्रदाय सापडतो. त्याचं मूळ आजरा हे गाव मानलं जातं. तर हा रवळनाथ, आणि तिथूनच कदाचित कोल्हापूरच्या ह्या पन्हाळगडाच्या जवळचा हा ज्योतिबा आला असावा, म्हणून त्याला रवळनाथ म्हटलं. आता रवळनाथाविषयी आपण यापूर्वी माहिती पाहिली होती, सातेरीविषयी माहिती पाहिली होती. अगदी तीच माहिती जशीच्या तशी हे ज्योतिबाला लागू पडते आणि यमाईला लागू पडते. अगदी सारखी आहे, नावं जरी वेगळी असली. कारण हा जो ज्योतिबा आहे त्याची बायको यमाई आहे अशी कथा सांगितली जाते. आणि तिचं सुद्धा छोटंसं मंदिर ज्या ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. मी 7-8 वर्षापूर्वी दोन्ही मंदिरं पाहिली आणि पन्हाळगड सुद्धा पाहिला. आता पन्हाळगडाचा संबंध काय आहे या गोष्टीशी, कोणता आहे? तो फार महत्वाचा भाग आहे. कारण पन्हाळगड हा शब्द, पन्हाळा किंवा परणाल पर्वत ही जी नावं आपल्याला आढळतात, मुळात ते सगळे शब्द नागाशी संबंधित आहे. पन्नगालय म्हणजे पन्हाळा या गडाचं नाव आहे, मूळ पन्नगालय. पन्नगालय शब्दाचा अर्थ होतो पन्नग म्हणजे नाग. पन्नग हा शब्द सापासाठी, नागासाठी संस्कृतमध्ये वापरण्यात येतो. आणि पन्नगालय म्हणजे नागाचं घर. म्हणजे हा पूर्ण परिसर कोल्हापूर जिल्ह्याचा हा नागकुलचिन्ह असलेल्या लोकांचा परिसर होता. हे एक वास्तव आहे. आणि म्हणून जवळच असलेला ज्योतिबा हा नाग रूपातच आहे. जरी तो आज चतुर्भुज अशा रूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, त्याची मूर्ती गावच्या पाटलासारखी आहे, त्याचे जे एकंदर पेहराव आहे तर गावाच्या पाटलासारखा. गावाचा पाटील असेल, देशमुख असेल किंवा आणखी प्रमुख नेता असेल, तर हा सगळ्या गावाची काळजी वाहतो. सुखदुःखात तो सहभागी होतो, दुःख दूर करण्याकरता प्रयत्न करतो, भांडण तंटे मिटवतो, रोगराई नाहीशा करतो. आणि जी काही आपल्या कुटुंबात किंवा आपल्या आयुष्यात संकट येतात ती नाहीशी करतो. म्हणून लोक ज्योतिबाला दर्शन घ्यायला जातात. प्रामुख्याने लग्न झालेले लोक त्या ठिकाणी वधूवर जातात. आणि एक परंपरा अशी आहे की वधूला उचलायचं खांद्यावर किंवा जवळ आणि तिला पायऱ्या घेऊन पायऱ्यांनी न्यायचं ज्योतिबापर्यंत. अशा प्रकारच्या परंपरा यासाठी सुरू झाल्या. एक तर पती पत्नीमध्ये स्नेह राहावा, कोणत्या प्रकारे दुरावा असू नये, आणि कोणत्याच प्रकारची संकट किंवा दुःख आपल्या आयुष्यात येऊ नये, यासाठी आपला जो प्रमुख आहे, कुटुंबाचा प्रमुख या नात्याने
ज्योतिबाकडे लोक पाहतात. अभ्यासकांनी त्याचा संबंध रवळनाथाशी जोडला, नागाशी जोडला, शिवाशी सुद्धा जोडला आहे. आणि प्रामुख्याने यमाई जी आहे तिच्याबद्दल असं सांगितलं जातं ती रेणुका आहे किंवा यल्लम्मा आहे. हा, एक प्रश्न आला, यमाई ही ज्योतिबाची बहीण की पत्नी? फार चांगला प्रश्न आहे. आता यमाई हा जो शब्द आपण ऐकलेला आहे तो यमाशी संबंधित आहे. यमाची बहीण यमी ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये यम यमी संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये यमी ही यमाला म्हणते की मला तुझ्याशी शरीर संबंध करायचा आहे. तर यम तेव्हा म्हणतो आता ती परंपरा राहिलेली नाही, आपण असं काही करू नये. तर तो विरोध करतो, म्हणजे आपल्याच बहिणीला तो अशा तऱ्हेने संभोग करण्यापासून परावृत्त करतो, अशी कथा आहे. आता ऋग्वेदातलं 10वं मंडळ हे नंतर रचलं गेलेलं आहे. ऋग्वेदाचं 2रं ते 8वं ही जी मंडळ आहे ही अफगाणिस्तानात आर्य असताना, वैदिक असताना रचली गेली. आणि पंजाबमध्ये जेव्हा हे लोक आले, पंचआब, आब म्हणजे पाणी, 5 नद्यांचा प्रदेश, पंचनद्यांच्या प्रदेशामध्ये जेव्हा आले तेव्हा पहिलं आणि 9वं आणि 10वं ही 3 मंडळ लिहिली गेली, रचली गेली. तर 10व्या मंडलामध्ये यम यमी संवाद आहे. तर हा सगळ्यात जुना आहे. साधारणतः याचा काळ आपण आतापासून 3000 वर्षापूर्वीचा काळ आपण मानतो किंवा मानावा. इसवीसनापूर्व 1500 ते इसवीसनापूर्व 1000 हा जो काळ आहे साधारणतः 500 वर्षाचा काळ आहे. किंवा मग काही लोक 800 हा इसवीसनापूर्व 800 हाही काळ ऋग्वेदाचा मानतात. तर हा आपण मान्य केला तर साधारणतः 3000 वर्षापूर्वी 10वं मंडळ रचलं गेलं. त्यामध्ये कथा आली आहेत आणि त्या कथेतून हे सूचित होतं की पूर्वी बहीण भावामध्ये लग्न होत असत, शरीर संबंध होत असत. इजिप्तमध्ये अशा तऱ्हेच्या परंपरा होत्या आणि इतरही देशामध्ये त्या आहेत, नाही असं नाही. त्या विशेषतः राजघराण्यामध्ये ज्याला ब्ल्यू ब्लड म्हणतात, तर रक्ताची शुद्धता राहावी या उद्देशाने बहीण भावात लग्न होत असत. हा एक भाग. दुसरी गोष्ट की जी संपत्ती आहे ती स्त्रियांच्या ताब्यात असे, मातृसत्ताक पद्धत असल्यामुळे तर ती दुसरीकडे जाऊ नये. म्हणजे एखाद्या स्त्रीने लग्न केलं की मग ती जावयाकडे ती संपत्ती जाते, तर ते जाऊ नये म्हणून भाऊ बहीण लग्न करीत असत. हे आपल्या इजिप्तच्या प्राचीन इतिहासातून कळतं. काही लोकांचं म्हणणं भारतात ही परंपरा नव्हती, पण भारतात अशा प्रकारच्या परंपरा दिसतात आपल्याला. आणि त्यामुळे मग रक्ताची शुद्धता हा तर भाग आहेच, ही संकल्पना आहे. तसं काही रक्त शुद्ध वगैरे हा काही प्रकार नाही आहे, तो भाबडा समज आहे. पण दुसरी गोष्ट संपत्ती बळकावणे हा एक भाग आहे. कारण लग्न झालं की मग ती नवऱ्याची संपत्ती होते असा एक समज आहे. पण आपल्याकडे खासी आणि गारो ह्या जमाती जी आहे, नागालँड, मेघालय प्रामुख्याने, तर ह्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये अजूनही मुलीच्या मालकीची संपत्ती असते. मुलगी सासऱ्याकडे जात नाही, नवऱ्याकडे जात नाही, तर नवरा हा मुलीकडे येतो, म्हणजे सासऱ्याकडे येतो. आणि मग तिची संपत्ती आहे तिच्या भावाची असते आणि तिच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी, मोठं करण्याची जबाबदारी भावाची असते. मातृकुल अशा तऱ्हेने खासी आणि गारो ह्या 2 जमातीमध्ये अजूनही आहे आणि तिथे सगळा बाजार किंवा बाजारपेठ किंवा सगळे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. म्हणजे मातृसत्ताक पद्धत अजूनही भारतात आहे. त्यामुळे मग भावाशी लग्न करणं हे तेव्हा काही गैर नव्हतं बराच काळ. पण ऋग्वेदाचा हा जो 10वं मंडळ सांगते त्यातला यम सांगतो आता ती परंपरा राहिली नाही. आणि मग तो तिला ओवाळणी घालतो. तिथून भाऊबीज हा सण निर्माण झाला, अशा प्रकारची कथा सांगतात. त्या उत्तरेकडे रक्षाबंधनाचा सण आहे. हा भावा बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा हा सण आहे. म्हणजे अशा प्रकारची लग्न होऊ नये म्हणून भावा बहिणीचं हे नातं पवित्र आहे असं मानलं गेलं. पुढे तशा प्रकारच्या प्रथा, परंपरा आणि कथा सुद्धा तयार झाल्या. आता यमाई ही ज्योतिबाची बहीण आहे असं मानलं गेलं आहे. पण त्या ठिकाणी यमाई आणि ज्योतिबाच्या लग्नाचा सुद्धा एक उत्सव होतो, मोठा उत्सव होतो. म्हणजे भावा बहिणीमध्ये लग्न होत होतं हे आपण मान्य केलेलं आहे. म्हणून काही ठिकाणी यमाईला ज्योतिबाची पत्नी मानलाय. आता ही कथा झाली. या कथेतून एक गोष्ट आपल्याला कळते, भावा बहिणीमध्ये अशा प्रकारची लग्न होत होती आणि अशा प्रकारच्या भारतातल्या परंपरा होत्या, त्याचा हा पुरावा आहे. आता मुख्य मुद्दा आहे, याच्या आणखी पलीकडे आपण जाऊया. आणि यमाईची मंदिरं स्वतंत्रपणे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहेत. सातारा जिल्ह्यात औंधला जे भवानीराव पंतप्रतिनिधी किंवा पंतप्रतिनिधी नावाचे सरदार होते, संस्थानिक होते, तर त्यांचं कुलदैवत यमाई आहे. तिथे यमाईचा डोंगर आहे. त्या डोंगरावरती मंदिर आहे यमाईचं. त्याच्या अवतीभोवती तटबंदी आहे. आणि विशेष म्हणजे हे भवानीराव पंतप्रतिनिधी स्वतः यमाईच्या मंदिरात दरबार भरवत असत.
म्हणजे ते राज्यसत्तेचं एक केंद्र होतं आणि मातृसत्ताक पद्धतीचं केंद्र होतं. तर हे याचं एक सूचन करतंय सातारा जिल्ह्यातल्या यमाईचं मंदिर. अशी यमाईची 7-8 मंदिरं महाराष्ट्रात तरी आहेत. आणि गेल्या वर्षी मी अनायसे बेडसे लेणी पाहायला गेलो होतो. पुणे जिल्ह्यातच बेडसे लेणी आहे आणि लोणावळा, कारले, भाजे याच परिसरात ती आहे. तर त्या त्या बौद्ध लेणी आहेत प्रामुख्याने. पण एक लेणी अशी आहे की ज्यामध्ये बुद्धाची तर मूर्ती आहेच, पण अगदी प्रवेशद्वारावर यमाईची मूर्ती आहे. आणि त्या पूर्ण परिसराला यमाईचा डोंगर म्हणतात. यमाई ही स्वतंत्र मातृदेवता आहे आणि तिची स्वतंत्र उपासना होत होती. त्याचा पुरावा बेडसेचं लेणी 2000 वर्षापूर्वीचं हे लेणं साधारणतः आहे. निर्माण झालेलं आहे सातवाहन काळातलं. आणि त्या परिसरात जे सोनकोळी आहेत, ते सोनकोळी आपलं कुलदैवत म्हणून यमाईला मानतात. एकीकडे भवानीराव पंतप्रतिनिधी ब्राह्मण होते, हेही कुलदैवत मानतात यमाईला. दुसरीकडे जी कोळी लोक आहेत, हे सुद्धा यमाईला मानतात. आता ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ब्राह्मणांनी का मानलं त्याची कारणं सुद्धा सांगतो मी तुम्हाला, आणि कोळ्यांनी का मानलं त्याचीही कारणं आहेत. तर ही कारणं बहुतेक सांगितली जात नाही. म्हणजे जी धार्मिक तीर्थक्षेत्र असतात त्या ठिकाणी ही चर्चा होत नाही. जी पुराणं लिहिली गेली आहे, स्थळ महात्म्य आहे किंवा दैवतांचं महात्म्य आहे, त्यामध्ये ज्या कथा सांगितल्या जातात त्या रूढ कथा सांगितल्या जातात. आणि या रूढ कथा सुद्धा ज्या लोकांनी त्या कथा लिहिल्या आहेत त्याच्या सोयीच्या असतात. जसं आता उदाहरणार्थ, यमाईला परशुरामाची आई म्हटलेलं आहे. यमाईला परशुरामाची आई म्हटलंय. जे यमाईबद्दलच्या कथा किंवा दैवत कथा किंवा स्थलमहात्म्य आहे कोल्हापूर परिसरात उपलब्ध, त्यामध्ये यमाईला परशुरामाची आई म्हटलेलं आहे. म्हणजे यमाईचा नवरा कोण? जमदग्नी झाला, म्हणजे नवरा बदलला. मग ज्योतिबा नवरा होत नाही या कथेमध्ये. आणि मग जमदग्नी हा यमाईचा नवरा असल्यामुळे हे वाडी रत्नागिरी गावामध्ये जमदग्नीचं मंदिर आहे आणि परशुरामाचंही स्थान आहे. परशुराम हा भृगु कुळातला, भृगु गोत्रातला, इराण मधले जे भृगु गोत्रातले लोक आपल्याकडे आले भारतात, विशेषतः भृगु कच्छ, भडोच हे जे गाव आहे गुजरात मधलं, त्या ठिकाणी ते आले, तिथे राहिले. जवळच पारशांचं गाव त्या ठिकाणी आहे. म्हणजे भडोच पारशांचं गाव आहे. हे पारशी, भृगु, मगी, परशुराम हे सगळे एकच होत. म्हणजे ह्या कथा अशा तऱ्हेने यांनी रचलेल्या इथल्या लोकांशी नातं सांगण्याकरता यमाईला त्यांनी आई मानलं. आणि मग ज्योतिबा कोण झाला? बाप झाला, पण नाही होत. परशुरामाच्या कथेमध्ये ज्योतिबा हा बाप होत नाही, पिता होत नाही. आणि मग ते स्वतंत्र कथा ब्राह्मणांशी निगडीत झाली. म्हणून पुढे ब्राह्मणांनी यमाईला आपलं कुलदैवत मानलं. हे वास्तव आहे. औंधच्या पंतप्रतिनिधी भवानीराव पंतप्रतिनिधी असो की इतरही जे होते प्रतिनिधी हे पद पेशव्याने निर्माण झालं आणि ते प्रामुख्याने ब्राह्मणांसाठी राखीव होतं. हे पहिलं आरक्षण आहे राज्यसत्तेतलं. आणि जो ज्योतिबा आपल्याला दिसतो तर तो सर्वसामान्यांचा नेता आहे, क्षेत्रपाल दैवत आहे. आपण क्षेत्रपाल दैवताबद्दल यापूर्वी माहिती पाहिली होती. रवळनाथ हे क्षेत्रपाल दैवत आहे आणि आपल्या ज्योतिबाला रवळनाथ मानलाय, रवळेश्वर सुद्धा त्याला म्हटलाय. आणि रवळनाथ हा नाग कुलचिन्हाचा आहे. आणि जे वारुळ आहे त्या वारुळाची जी देवता आहे तिला रेणुका म्हणतात आणि कर्नाटकात तिला यल्लम्मा म्हणतात. यल्लम आणि रेणुका यांच्याही कथा फार वेगळ्या तयार करण्यात आल्या. त्या कथाकडे आता नाही जाऊ आपण, पण स्वतंत्रपणे यल्लमावर माहिती पाहू तेव्हा त्या परंपरा आणि कथा यांचा परामर्श घेऊ. या ठिकाणी महत्वाचं हे आहे की पन्नगालय म्हणजे नागांचं स्थान, म्हणजे पन्हाळगड, आणि त्याला लागून नागांचं जे दैवत आहे, कुलदैवत आहे रवळेश्वर, त्याला या ठिकाणी ज्योतिर्लिंग म्हटलंय. ज्योत शब्द हा नाग या अर्थाचा आहे, कारण नांगरापासून तो तयार झालाय. जोतणे म्हणजे नांगरणे, म्हणजे आपल्या भूमीचं वारुळ, भूमीची जी योनी आहे, प्रजनेंद्रिय आहे, त्याला ते वारुळ आहे असं मानलं जातं. आणि त्यात जो नाग जातो त्यामुळे प्रजनन होतं, म्हणजे भूमीचं सुफलीकरण होतं. चांगली शेती यावी यासाठी नागाचं वारुळाचं त्या जमिनीमध्ये राहणं आवश्यक आहे असा समज असल्यामुळे वारुळाची स्वतंत्र पूजा सुरू झाली. त्यातून सातेरी नावाची मातृदेवता तयार झाली कोकण आणि गोव्यामध्ये. आणि हा जो परिसर आहे कोल्हापूरचा, तो कोकण आणि गोव्याला अगदी लागूनच कोकण आहे. आणि तुम्ही इकडे गेलात आजरा, कागल त्या परिसरात, तर तिथे जी गावं आहेत तिथून जवळच गोव्याचा परिसर सुरू होतो. गोवा आणि कोकण लागूनच आहे. तर कोकणात जी सातेरी आणि रवळनाथ आहे ते त्याचं मूळ सुद्धा ज्योतिबा हे असावं असा एक अभ्यास काही लोकांनी केलेला आहे. आता हे जे कोल्हापूर शहर आहे, त्या कोल्हापूर शहरचे आता जे आपण कोल्हापूर म्हणतो त्याचं पूर्वीचं नाव करवीर आहे. आणि कथा जी सांगितली जाते पद्मावतीबद्दल, अंबाबाईबद्दल, ती अशी की अंबाबाई ही कोल्हासुराला मारण्यासाठी युद्ध करत होती.
आणि त्या युद्धामध्ये ज्योतिबाने तिला मदत केली आणि तो तिथून उत्तरेकडून आला, हिमालयातून ज्योतिबा महाराष्ट्रात आला. अशा प्रकारची कथा आहे. आता या कथेची गंमत अशी की खोल शब्द आहे. यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं सोनकोळी जे आहेत पुणे जिल्ह्यातले किंवा कोकणातले, हे सोनकोळी यमाईला आपली मातृदेवता मानतात. म्हणजे कोळी या जातीचा संबंध कोलासूर या शब्दाशी आहे. आपण जे जे वाईट वाईट आहे ते असुराशी जोडलं गेल्यामुळे कोल नावाची जमात आपल्या भारतात होती आणि विशेषतः हा जो परिसर आहे कोल्हापूरचा, तिथे जी नदी आहे पंचगंगा नदी आणि पुढे मग कृष्णा नदी लागते काही अंतरावर. तर हा सगळा परिसर कोळ्यांच्या शेतीचा, तर पहिली शेती जगाच्या पाठीवर कोळ्यांनी केली. पाण्यावरची शेती ही पहिली शेती, जमिनीवरची शेती नंतर. म्हणजे मासेमारी हे शेतीचा प्रकार आहे. कोळी सुद्धा शेतकरीच आहेत. म्हणजे आपण बुद्धाच्या चरित्रामध्ये पाहिलं की शाक्य आणि कोलीय यांचा जो संघर्ष झाला रोहिणी नदीच्या वाटपाच्या मुळे झाला. वाटपाचा वाद झाला की हे पाणी कोणी वापरायचं. ते दोघे शेतकरी होते, पण सोबतच कोलीय जे आहेत, जे कोळी आहे, भगवान बुद्धाची जी आई होती महामाया किंवा मायादेवी, ही कोलीय गणाची होती, म्हणजे कोळी होती ती. म्हणजे अशा तऱ्हेने पहिले शेतकरी कोळी आणि नंतर मग त्यांच्यातला संघर्ष पाण्यासाठी झालेला आणि तो संघर्ष मिटवण्याकरता बुद्धांनी प्रयत्न केला. त्यातून मग त्याला सोडावं लागलं. देहांत प्रायश्चित किंवा मग वनवासात जाणं, हा दोनच पर्याय, देशत्याग, हे दोन पर्याय होते. आता ही बुद्धाची कथा साधारणतः 2500 वर्षापूर्वीची आहे आणि आपण ज्या कोल्हासुराची कथा सांगतो ती तर अगदी अलीकडे केव्हा तरी 200-300 वर्षापूर्वी एखाद्या ब्राह्मणाने तयार केलेली कथा असेल. पण यात पाण्याचा वाद आहे. अंबाबाई, अंब या शब्दाचा आई असा अर्थ होतो, दुसरा अंब शब्दाचा अर्थ होतो पाणी. ही जलदेवता आहे अंबाबाई आणि ह्या जलदेवतेचे पूजक कोण आहे, तर कोलीय म्हणजे कोळी आहेत. मग ते आपसात भांडतील कसे, हे भांडण पुढच्या काळात ज्यांनी मिथकं तयार केली त्यांनी तयार केलेलं भांडण आहे. यमाई ही वारुळाची देवता, सातेरी तिला रेणुका म्हटलं आणि रेणुका परशुरामाची आई म्हटल्याबरोबर तिचं ब्राह्मणीकरण झालं. तर तिच्याबद्दल असं सांगितलं जातं तिचं शिर जे आहे ते मातंगीचं आहे आणि शरीर आहे ते ब्राह्मणाचं आहे. म्हणून ज्या चित्पावन स्त्रिया आहेत, चित्पावन ब्राह्मण हे परशुरामाला आपलं मूलदैवत कुलदैवत मानतात, त्या मूळ पुरुष मानतात. तर त्या डोक्यावर घागर घेत नाही, डोक्यावर पदर घेत नाही. यासाठी पदर घेत नाही, डोकं हे मातंगीचं आहे असा त्यांचा समज आहे. आता एकाच शरीरामध्ये डोकं दुसऱ्याचं कसं असेल, पण कथा तयार झाली त्याची कारण आणखी वेगळी आहेत. रेणुकर आपण जर भाग घेतला नसेल तर घेऊ आपण. यल्लमावर घेताना ती चर्चा करता येईल. सगळी चर्चा एकाच एपिसोडमध्ये नाही करता येणार आपल्याला, पण यातून एक अर्थ सूचित होतो की कोल नावाचे लोक जे होते ते कोळी लोक हे पंचगंगा नदीवर मासेमारी करीत असत. त्यांचा हा परिसर आहे. मग त्यांचं दैवत आहे अंबाबाई म्हणजे जलदेवता. आता ह्या जलदेवतेचं रूपांतर पुढे मग पद्मावतीत झालं. आता हे जे मंदिर आहे आपण कोल्हापूरचं पाहतो ते शिलाहार राजा भोज यांनी बांधलेलं आहे आणि ते शिलाहार राजे हे जैन राजे होते आणि त्यांचं जे दैवत आहे ते पद्मावती आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणजे कमळ पाण्यात उगवतं, चिखलात उगवतं. त्या प्रकारे हे पद्मावती ही सुद्धा नागदेवता आहे. पार्श्वनाथाची ती पत्नी मानली जाते बऱ्याच ठिकाणी, तर किंवा स्वतंत्र तिचं अस्तित्व आहे. पार्श्वनाथ हा नाग कुलपूजकाचा देव आहे किंवा दैवत आहे किंवा पूर्वज आहे. तशी पद्मावती सुद्धा नाग लोकांची आहे. आता कोल्हापूरचा संपूर्ण परिसर नागकुलचिन्हांचा आहे, त्यांचा परिसर आहे. रवळनाथ हा नागदैवत आहे. याविषयी आपण यापूर्वी माहिती पाहिली होती. म्हणजे केदारेश्वर, केदारलिंग किंवा ज्योतिबा ही नावं जरी ज्योतिबाला पडली असली तर त्याचा मूळ संबंध हा नांगरण्याशी आहे. म्हणजे जमिनीतली शेती आणि पाण्यातली शेती असा संघर्ष केव्हा तरी झाला असावा. त्याचं कथानक तयार करण्याकरता मग कोलासुराला मारण्याकरता अंबाबाईला ज्योतिबानी मदत केली, अशा प्रकारचं मिथक तयार करण्यात आलं. अशा तऱ्हेने मिथकांचा हा प्रवास आहे. मिथकांची चिकित्सा व्हायलाच पाहिजे, पण आपल्याला मूळ अर्थ जर सापडत नसेल तर आपल्याला अशा तऱ्हेने शोध घेता येतो. ज्योतिबा हा नाग दैवत आहे. आता त्याच्या अवतीभोवती खेटे मारण्याची एक परंपरा आहे. प्रदक्षिणेला खेटे म्हणतात. मग एखाद्या नेत्याकडे आपलं वारंवार जावं लागतं. मग खूप खेटे मारले पण काही आपलं काम झालं नाही. तर हे जे लोक आहेत आपल्या क्षेत्रफळाला, आपल्या दैवताला, आपल्या नेत्याला आपली गाऱ्हाणी सांगण्याकरता तिथे खेटे मारतात. आणि मग त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे, तो म्हणजे सासनकाठी. हा शब्द खूप छान आहे. सासनकाठ्या 50 ते 52 गावातून सासनकाठ्या येतात ज्योतिबाला आणि ती सासनकाठी म्हणजे बांबू असतो, त्या बांबूला जे पागोट आहे ते बांधलं असतं, त्याला सासनकाठी म्हणतात. आता याचा आणखी अर्थ असा घेतो की शासन, ज्याचं शासन आहे त्यांनी आपली खूण तिथे घेऊन जाणं.
म्हणजे या 52 गावामध्ये ज्या ज्या लोकांचं शासन होतं ते लोक ज्योतिबाला आपला राजा मानत होते. आणि मग त्या ठिकाणी ते जातात सासनकाठी घेऊन. या सासनकाठ्या हातावर पेलणे वगैरे हा स्वतंत्र कलेचाच एक भाग आहे खरं म्हटलं म्हणजे. आणि तिथे बगाड सुद्धा पूर्वी होता, आता बगाड नाहीये. आपण बगाड आणि काठी किंवा हे जे गुढीपाडव्याच्या संदर्भात आपण चर्चा करू तेव्हा जगभर सुद्धा अशा परंपरा आहेत. आणि त्या परंपराचं कारण असं सांगितलं जातं, विशेषतः मे महिन्यामध्ये बेपोल नावाचा उत्सव होतो युरोपमध्ये, रोममध्ये वगैरे. तर त्या ठिकाणी अशाच प्रकारची काठी असते, तिला रंगीबेरंगी कापड बांधलं असतं आणि तिथे सुद्धा बगाडाची प्रथा आहे. आता ही काठी कशाचं प्रतीक आहे? तर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की पुरुष लिंगाचं प्रतीक आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे पृथ्वीचा तो आस आहे, पृथ्वीला जे संतुलित ठेवण्याचं काम आहे ही काठी करते. आणि बगाड हे म्हणजे जीवनचक्र निरंतर चालू राहावं यासाठी केलेला हा विधी आहे, यातुविधी आहे. अशा तऱ्हेने हा आणखी थोडासा खोलात आपण गेलो तर हा अभ्यासाचा भाग कठीण होऊ शकतो. ही चोपडाई देवी कोण होती, रत्नासूर कोण होता, असा एक प्रश्न आलाय. आता रत्नागिरी हा पर्वत असला आहे, रत्नगिरी म्हणजे रत्नाचा पर्वत. त्या ठिकाणी जे दगड सापडत असतील ते रत्नासारखे चमकत असतील, त्यातूनही नाव आलं. पण मग रत्नासूर नावाचा राक्षस होता आणि मग त्याला चोपड्यांनी मारलं, की मग आणखी कोणत्या आपल्या यल्लमांनी मारलं किंवा यबाईनी मारलं, अशा प्रकारच्या कथा. ह्या कथा का तयार होतात? कारण मूळ इतिहास माहीत नसल्यामुळे. आणि विशेषतः मिथकांच्या चिकित्सेची पद्धत आपल्याकडे भारतात तेवढी प्रचलित झाली नाही जेवढी युरोपमध्ये झाली, तटस्थपणे झाली. त्याला कारण असं आहे की युरोपमध्ये प्रामुख्याने ख्रिश्चनिटी मोठ्या प्रमाणात आहे, ख्रिश्चन धर्म आहे. आणि बराचसा आशिया खंडातला भाग जो आहे किंवा आफ्रिकेतलाही भाग आहे त्या ठिकाणी इस्लाम आहे. युरोपमध्ये आहे नाही असं नाही, पण आशिया खंडात आणि आफ्रिकेत आहे. तर त्या ठिकाणी इस्लाम आल्यामुळं तिथली जी मूळ दैवत आहेत त्यांचं स्थान दुय्यम झालं किंवा पूजा थांबली. आणि युरोपमध्ये येशू ख्रिस्ताचं महत्व वाढल्यामुळे, मदर मेरीचं महत्व वाढल्यामुळे इतर दैवत मागे पडली. त्यामुळे तटस्थपणे ते लोक त्या दैवताकडे पाहू शकतात. भारतात आपण तटस्थपणे दैवताकडे यासाठी पाहू शकत नाही, कारण इथे बौद्ध धर्मासारखा एक प्रभावी धर्म आला होता. आणि त्या धर्माने पुढे काही दैवत मागे पडली होती, नाही असं नाही. आपल्याकडे तो प्रभाव होता. पण लगेच बौद्ध धर्मात जे इतर धर्मातले लोक आले, इतर संप्रदायात लोक आले, त्यांनी आपापली दैवत त्या ठिकाणी नेली आणि बुद्धाचा मूळ विचार राहायला बाजूला आणि इतर दैवतांना महत्व आलं. त्यामुळे ती मिथक कायम राहिली. आजही आपण आस्थेने त्या दैवतांकडे पाहतो. त्यामुळे त्याची चिकित्सा भारतात केली जात नाही. पण युरोपमध्ये ही चिकित्सा केली जाते. त्या लोकांनी यावर प्रचंड लिखाण संशोधन केलंय, चिंतन केलंय. पण भारतात तेवढं चिंतन आपण यासाठी करू शकत नाही, आपलं नातं असतं. ज्योतिबाला कुलदैवत म्हटल्यावर मग यमाईशी लग्न कसं लावायचं, ती तर बहीण आहे, हा आपल्यापुढे प्रश्न येतो. पण तिथे यमाई आणि ज्योतिबाच्या लग्नाचा सोहळा होतो हे एक वास्तव आहे. एकीकडे आपण हे यातुविधी करतो, विधिनाट्य करतो. विधिनाट्य म्हणजे विधीसाठी केलेले उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी, उपक्रम. तर अशा तऱ्हेने ही विधिनाट्य करतो. आणि दुसरीकडे आपण हे मान्यच करत नाही की हे बहीण भाऊ असूनही लग्न कसं झालं. अशा विसंगत अशा अवस्थेत आज आपण भारतीय, त्यातले ते हिंदू लोक आहोत. मुस्लिमांचं काही तेवढा भानगड नाहीये, कारण त्यांनी स्वीकारले जे आहे ते. तर कालभैरव आणि ज्योतिबांचा संबंध काय, दुसरा प्रश्न आहे. भैरवावर आपण स्वतंत्रपणे घेऊया केव्हा तरी. पण भैरव शब्दाचा अर्थ होतो भयकारक आवाज, असा एक अर्थ होतो. भित्रा हा एक शब्द भैरवाचा लोकांनी काढलाय, पण तसा होत नाही. भयकारक आवाज हा शब्द बरोबर आहे. आता भयकारक आवाज का काढला? कारण त्याला शत्रूंना पळवायचं होतं, रक्षण करायचं, गावाचं गायीचं रक्षण करायचं, लोकांचं रक्षण करायचं, सीमेवर राहायचं. त्या आवाज तर काढावाच लागेल ना. चौकीदार सुद्धा आवाज काढतो, जागते रहो असे आवाज काढतात. तर हा क्षेत्रपाळ जो आहे तो संरक्षक आहे, रक्षक आहे. कोकणामध्ये ज्याप्रमाणे देवचार आहे आणि भैरवाची प्रकार कोकणामध्ये आहे आणि गोव्यामध्ये राखणदार आहे, त्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या ह्या सीमेवर जिथून कर्नाटक सुरू होतं, जिथून कोकणचा भाग सुरू होतो, त्या भागात ज्योतिबा हा कालभैरवाचं रूप आहे. आता कालभैरव म्हणजे काळा रंगाचा, हाही अर्थ घेतला. या काल म्हणजे मृत्यू देणारा असाही अर्थ घेतात काही लोक. पण एक बाळभैरव सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये काळभैरव, बाळभैरव दोन्ही प्रकारचे भैरव आहेत. भैरव प्रामुख्याने क्षेत्रपाल दैवत आहे आणि क्षेत्रपाल दैवत सीमेचं रक्षण करतात, गावाचं रक्षण करतात, गोधनाचं रक्षण करतात. आणि त्यातून आपण विरगळाची माहिती यापूर्वी पाहिली. विरगळ ही प्रथा सुरू झाली. आता इथे जो ज्योतिबा आहे तो मुळात विरगळच असावा. तसा पंढरपूरचा विठोबा हाही विरगळच आहे. पण त्याला मानवी रूप देताना आपापल्या सोयीने लोकांनी त्याचं रूप बदलून टाकलं. ज्योतिबाला चतुर्भुज करून टाकलं. हे क्षेत्रपाळ दैवत आहे. नागपूजक लोकांचं दैवत आहे. कारण पन्नगालय लागूनच आहे
आणि जी यमाई आहे तिला रेणुका किंवा यल्लम्मा म्हटलंय. ते वारुळ रूपात असलेल्या सांतेरीशी ती नातं सांगते. अशा तऱ्हेने हा गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला समजायला थोडा त्रास होऊ शकतो. पण कथानक सांगितली की पटकन आपल्याला पटतं. ती कथानक विसंगत असतात याची जाणीव आपल्याला नसते. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.